श्री स्वामी समर्थ. आमच्या सोसायटीत दरवर्षी 2 वेळा पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याचा कार्यक्रम असतो. साधारण ज्या दिवशी टाकी स्वच्छ होणार असते त्या दिवशी 2 दिवस अगोदर वॉचमन सोसायटीतल्या सगळ्यांना येऊन सांगून जातो की उद्या टाकी साफ होणार आहे, तेव्हा पूरा दिन पानी बंद रहेगा, घर में पानी भर के रखना, परसों भी सफाई के कारण थोड़ा गंदा पानी आ सकता है, थोड़ा ध्यान रखना, अशी सूचना देऊन तो जातो आणि ठरलेल्या दिवशी टाकी साफ करायची प्रक्रिया सुरू होते. एकदा मला ती टाकी साफ होत असताना बघण्याचा योग आला. सगळीच प्रक्रिया एकदम डोळे उघडणारी होती. अगोदर टाकीमधलं सर्व पाणी काढून ती रिकामी केली जाते. नंतर टाकीचं झाकण उघडलं जातं. त्यात तळाशी इतका गाळ होता की माझा विश्वासच बसला नाही. आमच्या टाकीचं झाकण नेहमी कुलूप लावून बंद असतं, त्यामुळे त्यात वरून कचरा माती हे पडणं शक्यच नव्हतं. आणि म्हणजे दररोजच्या पाणी पुरवठ्यामधून जे पाणी गाळून स्वच्छ होऊन येतं त्यातसुद्धा जर इतकी माती आणि सूक्ष्म कचरा असतो तर जे पाणी टाकीत पडत असतं ते शुद्ध आणि स्वच्छच आहे असं दिसतं. पण खरं असलं तरीसुद्धा थोडी अशुद्धता त्याच्यामध्ये नकळत का असेना पण येतच असते. हीच अशुद्धी तळाशी गाळ होऊन साठत असणार टाकीच्या. तर हा जमा झालेला टाकीतला गाळ काढून टाकला ही टाकी पुन्हा स्वच्छ धुतली जाते आणि नंतर थोडा वेळ कोरडी होण्यासाठी ठेवून मग संध्याकाळी पाणी आलं की पुन्हा ती भरली जाते. ही प्रक्रिया साधारण 1 दिवसभर पाणी गढूळ येतं, मग पुन्हा दुसऱ्या दिवशी स्वच्छ यायला लागतं. या सगळ्या कामाला सोसायटीने एक कंपनीचा AMC म्हणजेच ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट असं दिलेलं होतं. तो कॉन्ट्रॅक्टर हे सगळं करत होता. जी गोष्ट पाण्याची तीच हवेची. आमच्या घरात एअर कंडिशनरसुद्धा AMC कंपनीनेच दिलेला होता. तो माणूस नियमित येतो, AC उघडतो, पहिली गोष्ट करतो म्हणजे एअर फिल्टर साफ करतो. त्यानंतर तो फिल्टर काढल्यावर त्यावरची धूळ जमलेली बघून आपल्याला विश्वासच बसत नाही की घरातल्या घरात हवेमध्ये एवढी धूळ असते. एवढ्या प्रदूषण असलेल्या वातावरणात आपण राहतो आणि सहज मनात आलं की पाण्याच्या टाकीच्या किंवा एअर कंडिशनरच्या बाबतीत जे घडतं तेच मनाच्या बाबतीतसुद्धा घडत असेल का? म्हणजे घडतंच असेलच. आणि मग विचार आला डोक्यात. दिवसभरात इतके विचार मनात येत होते, ते सगळे विचार खूप चांगले, शुद्ध, स्वच्छ असतात असं जरी मला वाटत असलं तरी तसं नाही आहे. आपल्या मनामध्ये बऱ्याचदा नकळत नकारात्मक विचारांची सुद्धा गर्दी आणि गाळ जमा होतो आणि तो तळाशी जाऊन पडत नसेल कशावरून? षड्विकारयुक्त विचारांची धूळ आपल्या विचारात आणि आजूबाजूला इतकी उडत असते की ती माझ्या मनापर्यंत पोचतच नसेल का असा विचार करणं अगदी व्यर्थ आहे. अहो, थोडं आधी जर खोलात शिरलं तर लक्षात येईल की आपल्या मनाच्या तळात जसा गाळ तशी धूळ